वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. दारूच्या नशेतून वाढला वाद, अखेर वडील भावानेच घेतला जीव. डोंगरगण घाटातील खुनामागे कौटुंबिक कलहाचा धक्कादायक शेवट. डोंगरगण घाटात गोणीत बांधून फेकलेला मृतदेह, अज्ञात खुनाचा संशय आणि 2 दिवसात झालेली धक्कादायक उकल. या प्रकरणात बाहेरचा कुणी नव्हे तर स्वतःच्या घरच्यांनीच तरुणाचा जीव घेतल्याचे समोर आले आहे. दिनांक 17 फेब्रुवारी रोजी डोंगरगण घाटातील दरीत अंदाजे 35 ते 40 वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली होती. याबाबत MIDC पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची सूत्र वेगानं फिरवली. मिसिंग व्यक्तींची माहिती तपासताना टाकळी मिया, तालुका राहुरी येथील किरण शिवाजी कवाणे हा बेपत्ता असल्याचे निष्पन्न झाले. तपासादरम्यान उघड झाले की किरण कवाणे हा नेहमी दारूच्या नशेत आईवडिलांना मारहाण करत असे. या सततच्या त्रासाला कंटाळून त्याचा भाऊ योगेश आणि वडील शिवाजी कवाणे यांनी मिळून त्याचा खून केल्याची कबुली दिली. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गोणीत भरून स्विफ्ट कारमधून डोंगरगण घाटात आणून दरीत फेकण्यात आला. गुन्ह्यात वापरलेली कार पोलिसांनी जप्त केली आहे. घटनास्थळ पाहणी, तांत्रिक तपास, स्थानिक माहितीदारांचे जाळे आणि मिसिंग तपास यामुळे पोलिसांना अवघ्या 48 तासात आरोपींपर्यंत पोहोचता आले. सध्या आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे. दारूच्या व्यसनामुळे वाढणारे कौटुंबिक तणाव, घरगुती हिंसाचार आणि त्यातून घडणारे टोकाचे गुन्हे यावर समाजाने गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे का? ही घटना केवळ खून नाही तर व्यसन, राग आणि तुटलेल्या नात्यांची शोकांतिका आहे. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे व रफिक शेख, राहुरी.